नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, माझी इको गाडी आहे. तर मागच्या 10-15 दिवसापूर्वी असा गाडीचा प्रॉब्लेम असा झाला होता का जे आपलं गाड्यांचं जे डिजिटल मीटर आहे, म्हणजे आत्ताच्या गाड्यांचं हे मीटर माझं मायनसमध्ये गेलं होतं. म्हणजे ते मी शोरूमला गेलो पण होतो, तिला सांगितलं पण होतं का माझ्या गाडीचा काय प्रॉब्लेम झाला, काही नाही. तर ते मला बोलले तर तुमची गाडी स्ट्रिप झाली. म्हणजे ते त्यांचं म्हणणं असं होतं, गाडी रनिंगमध्ये स्लिप झाली वर काय नाही. आता मित्रांनो, आता स्वतःची गाडी म्हणलं तर मी गाडी सांभाळून जो वापरणार नाही, माझ्याकडनं गाडी काय स्ट्रिप वगैरे म्हणजे स्लिप वगैरे झाली नाही. तर त्यांनी 3 दिवस गाडी शोरूमला होती. तर काय प्रॉब्लेम गेला, फक्त एक रिले गेला होता मित्रांनो. आता तो कोणता रिले गेला, काय गेला, कसा गेला त्यांनी तर मला सांगितलं नाही. तर मित्रांनो, मी नाशिकपासून साखरेला भाडं मारलं. तर आज 26 जानेवारी आहे, तर सकाळचे 7:45 वाजलेत. तर गाडीने माझा तोच प्रॉब्लेम दिला. तर काय प्रॉब्लेम तुम्हाला मी ते मीटरचं थोडं छोटंसं नॉर्मली व्हिडिओ दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे मीटर रिव्हर्समध्ये म्हणजे मायनसमध्ये गेलेले. आता याच्यामध्ये जे समजा आपण गाडी रनिंगमध्ये असते, जे आपलं 0 मीटर येतं त्याचं काहीच नाही आहे. आता मला एवढंच म्हणायचं आहे का शोरूमवाल्याने समजा जे कोणी व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो, जर तुमच्या अशा गाड्यांचा काय कधी प्रॉब्लेम आला असेल, काही झाला असेल तर नक्की मला एक व्हिडिओमध्ये सांगा याला काय करता येईल. न करता रस्त्यात मला प्रॉब्लेम नको, म्हणजे मी नाशिकला गेल्यानंतर परत शोरूमवाल्याला विचारतो, बाबा हे तरी नक्की करून द्या. प्रत्येक वेळी वारावर असे प्रॉब्लेम नको यायला. कसं आता मी एकटा म्हणून तर तसं काही नाही, तर फॅमिली वगैरे असली, काही कोणी भाडं वगैरे असलं तर मग करणार काय आपण. जय महाराष्ट्र.